तर नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की मित्रांनो, गाथेमध्ये गाथा वाचताना मला हे दोन अभंग एकदम विद्रोही, एकदम बोधयुक्त, एकदम समाधान देणारे आढळले. ते तुमच्यासोबत शेअर करावे, ते तुम्हाला सांगावे अशी इच्छा झाली म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. तर असे अभंग कोणते आहेत मित्रांनो, आणि ते कशा संबंधी आहेत ते अगोदर मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपण पाहत असताल आपल्याकडे आपण सारखंच बघतो, नातं टिकवलं पाहिजे, रिलेशन टिकवलं पाहिजे, संबंध टिकवले पाहिजेत, संबंध जपले पाहिजेत, नातेगोत्यांची पर्वा केली पाहिजे. मग ते नातेगोत्यामधले मग आई वडील असो, मुलगा असो, बहीण असो, पत्नी असो, पती असो, हे सगळे नाते आले, काका असो, मावशी असो, मामा असो. तर मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत नाते जपा, नाते टिकवा, राग मानू नका, रुसू नका, नात्याचं संगोपन करा. नाते आहे तर जीवनात सुख आहे, आनंद आहे, नाते आहे तर जीवनाला महत्त्व आहे. हे असे मान्यता, हे असा सिद्धांत, ही अशी विचारधारा आपल्या मनावर सतत बिंबवली जाते, नातेवाईकांकडून, समाजांकडून बिंबवली जाते, मनावरती आधिपत्य अधोरेखित केली जाते, मनावरती स्थापित केली जाते. परंतु मित्रांनो, तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून नात्यांना किती महत्त्व द्यायचं, नात्याची लायकी, नात्याची पात्रता, मग ते कोणतेही असो, आई वडील असतील, पत्नी असेल, पती असेल, बहीण असेल, भाऊ असेल, पुत्र असेल, एखाद्या नात्याला किती, कोणत्या क्षणापर्यंत हँडल करायचं किंवा कोणत्या क्षणापर्यंत, कोणत्या स्थितीपर्यंत सहन करायचं, सांभाळण्याचा प्रयत्न करायचं, टिकवण्याचा प्रयत्न करायचा, त्याला किती किंमत द्यायची, कुठपर्यंत किंमत द्यायची, याचे विश्लेषण या तुकाराम महाराजांच्या दोन अभंगातून मित्रांनो एकदम छान पद्धतीनं तुकाराम महाराजांनी केलेला आहे. तर पहिला अभंग असा आहे मित्रांनो, तुकाराम महाराज असं म्हणतात, हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा सोडावा संबंधू. हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा सोडावा संबंधू, कळे आले खट्याळसे शिवो नये लिपोदोषे. कळे आले खट्याळसे शिवो नये लिपोदोषे, म्हणजे पुत्र असू, पत्नी असू, किंवा भाऊ असू, किंवा इतर कोणीही असू, त्याचा सोडावा संबंधू कळे आलो खट्याळसे. जर कोणतंही नातं असू, पुत्र असू, पत्नी असू, बंधू असू, किंवा इतर, जर ते खट्याळ आहेत, दुःखाला कारणीभूत आहेत, अशांतीला कारणीभूत आहेत, ते मन स्थिर होऊ देत नाही, ते आपली शांती भंग करतात, दुर्जन आहेत, असं जर आपल्याला सांभाळून आलं, असं जर आपल्याला आढळून आलं, त्याचा संबंध तोडून टाकावा. हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा सोडावा संबंधू, कळे आलो खट्याळसे शिवो नये लिपोदोष. तर एकदा कळाले की ते दुःखकारक आहेत, शांतीभंग करणारे आहेत, अस्थिर आहेत, दुर्जन मनाचे आहेत, दरिद्री मनाचे आहेत, तर त्यांना स्पर्शही करू नये. फोडावे मडके मेलिले का जाये एके. त्यांचा संबंध कसा सोडून टाकावा, जसं माणूस मेल्यावर आपण मडकं फोडतो आणि त्या माणसाचा या पृथ्वीवरून, या भूतलावरून त्याचा अस्तित्व संपलं असं सिद्ध करतो, त्याप्रमाणे तो माणूस जीवन जरी असला परंतु दुःखाला कारणीभूत आहे, क्लेशदायक आहे, वाददायक आहे, शांतीभंग करणारा आहे, अस्थिर आहे, विकारयुक्त मनाचा आहे, तर त्याच्या नावानं, आपल्या मनामध्ये त्याच्या नावानं मडकं फोडून टाकावं आणि त्याचा संबंध सोडून टाकावा. तुका म्हणे त्यागे विन चुके जिना भोगे. त्यांचा त्याग केल्याशिवाय जो आपल्याला दुःखाचा जो भोग होत आहे तो भोग संपणार नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज ते नातं संपण्यासाठी सांगत नाहीयेत. तसाच अजून एक अभंग आहे तुकाराम महाराजाचा, जेने घडी नारायण अंतराय होय माय बाप वर्जावेती. अरे नारायणामध्ये ना आपल्यामध्ये, देवामध्ये ना आपल्यामध्ये, आपल्यामध्ये ना आपल्या सुखामध्ये, आपल्यामध्ये ना आपल्या मुक्तीमध्ये, आपल्यामध्ये ना आपल्या आनंदामध्ये, आपल्या शांतीमध्ये, आपल्या आत्मस्थ जीवनामध्ये जर स्वतः आई वडील सुद्धा येत असतील तरी त्या आई वडिलांचा सुद्धा त्याग करावा. जेने घडी नारायण अंतराय होय माय बाप वर्जाविती, एर प्रिय पुत्रा धन कोण लेखा.
हेर प्रिय पुत्र धन कोण लेखा करी ती दुःखा पात्र शत्रू. तुकाराम महाराज म्हणतात, जर पांडुरंगामध्ये, नारायणामध्ये आणि तुमच्यामध्ये जर स्वतः आईवडील सुद्धा बाधा बनत असतील, जर तुमच्यामध्ये, तुमच्या मुक्तीमध्ये, तुमच्या स्वातंत्र्यामध्ये, तुमच्या आनंदामध्ये, तुमच्या आत्मस्थ जीवनामध्ये, तुमच्या मस्तमौला जीवनामध्ये, तुमच्या फकिरीमध्ये जर आईवडील सुद्धा बाधा बनत असतील, आईवडील सुद्धा क्लेश देत असतील, आईवडील सुद्धा दुःखदायक असतील, तरी त्यांचा सुद्धा त्याग करावा असं तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात. बाकी पुत्र, पत्नी, धन, प्रॉपर्टी, नोकरी, पद, प्रतिष्ठा यांची तर काय अवकात आहे, यांची तर काय लायकी आहे, हे तर दुय्यम आहेत, तिय्यम आहेत. एर प्रिय पुत्रा धन कोण लेखा करी ती दुःखा पात्र शत्रू. जे दुःखाला कारणीभूत आहेत, जे अशांतीला कारणीभूत आहेत, जे बंधनाला कारणीभूत आहेत, जे क्लेशदायक आहेत, मग ते कोणीही असू, त्यांचा त्याग झाला पाहिजे. कारण जे करी ती दुःखा पात्र शत्रू, तेच आपले शत्रू आहेत, जे आपल्याला दुःख देतात, जे आपल्याला अशांतीकडे नेतात, जे आपल्याला बंधनाकडे नेतात, जे आपल्याला नारायणापासून आपल्याला लांब नेतात. अजून उदाहरण दिलेली आहेत तुकाराम महाराजांनी की असं कोण कोण केलेलं आहे. जे नाते आपल्याला समाजामध्ये खूप टिकवलं पाहिजे, ते टिकलेच पाहिजे. नाते आहेत तर आपण आहेत असा संस्कार आपल्या मनावरती बिंबित केला जातो. इतिहासामध्ये याच्या विरोधात जाऊन काही व्यक्तींनी तुकाराम महाराजाच्या अभंगानुसार वागले आणि ते भगवंताला प्राप्त झाले, ते मुक्तीला प्राप्त झाले, ते आनंदाला प्राप्त झाले, ते कल्याणाला प्राप्त झाले. प्रल्हादे जनके बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने आपल्या वडिलाचा त्याग केला आणि नारायणाची निवड केली, पांडुरंगाची निवड केली. बिभीषणे बंधू, बिभीषणाने आपल्या दुराचारी, वासनायुक्त, अहंकारी रावण भावाचा त्याग केला आणि रामाची निवड केली. रामाला स्वीकारलं आणि मुक्तीला प्राप्त झाला, कल्याणाला प्राप्त झाला, त्याचं जीवनाचं सार्थक झालं. राज्यमाता निंदू भरते केली आणि भरताने रामासाठी, भगवानासाठी, परमेश्वरासाठी, पांडुरंगासाठी आपल्या स्वार्थी मातेचा त्याग केला आणि राजाचा सुद्धा त्याग केला. आई आपल्यासाठी देव असते. आई कितीही वाईट वागली, आई कशी असली तरी ते आपल्यासाठी वडील असतात, देव असतात. हा चुकीचा संस्कार आपल्यामध्ये ठासून भरलेला आहे. परंतु भरताने तसं केलेलं नाही. रामासाठी त्या राजालाही झुगारून दिलं आणि त्या मातेलाही झुगारून दिलं. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला आत्मस्थ व्हायचे असेल, सुखी व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, सच्चिदानंदाला प्राप्त व्हायचं असेल, तर सर्व धर्म हे हरीचे पाय आहेत. अनेक दुसरा जर उपाय केला तर ते दुःख मूळच असेल, ते दुःखालाच कारणीभूत होईल. म्हणून ह्या दोन अभंगातून मित्रांनो, नात्याची किंमत किती, नात्याची पात्रता कुठपर्यंत, नात्याला किती महत्त्व द्यायचं, नात्याची आवश्यकता कुठपर्यंत गणगोत असेल, मग ते आईवडीलही असोत, हे छान पद्धतीनं तुकाराम महाराजांनी अधोरेखित केलेलं आहे.